वडगाव पान येथील दत्तधामवर महावितरणचा छापा, 7 किलोवॅटची वीज चोरी उघड, गुन्हा दाखल होणार. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील दत्तधाम सरकार या ठिकाणी महावितरणच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या ठिकाणी मीटरला बायपास करून सुमारे 7 किलोवॅटची वीज चोरी केली जात असल्याचे उघड झाले असून महावितरणकडून आता कडक पावले उचलली जात आहेत. या कारवाईबाबत अधिक माहिती देताना संगमनेर महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांनी सांगितले की महावितरणच्या भरारी पथकाने काल वडगाव पान येथील दत्तधाम या ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी अधिकृत वीज मीटर असतानाही त्या मीटरला बायपास करून वीज वापरली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. वीज चोरी करणाऱ्यांना दंडात्मक बिल दिले जाईल आणि ते भरण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली जाईल. जर 7 दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरली नाही तर महावितरणमार्फत संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. आमची फक्त एकच विनंती राहील, आमच्या शेतकऱ्यांचे जर आकडे पकडले तर तुम्ही जागेवर आम्हाला फाईन करतात 10,000, 20,000, 50,000, बरोबर. जे काही लिगल शेतकऱ्यांच्या घर दारोदारी येऊन तुम्ही फाईन करतात. मग हे एक ना एक वायर तुम्ही चेक करावे. येस आणि काय असेल दंडात्मक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. इक्विपमेंट बसवले काय बसवले हे सगळं तुम्ही सर्व तपास चेक करून मग ती दंडात्मक कारवाई अशी आमची विनंती. आणि पूर्ण कारवाई सरासरी ना हे लोक दणकटशाहीपणा करतात. इलेक्ट्रिसिटी संबंधित जे काही असेल ते आम्ही व्यवस्थित कारवाई करू तुम्हाला कळतं. या ठिकाणी काल आमच्या भरारी पथकाने वीज चोरी पकडलेली आहे. त्या ठिकाणी विद्युत कंपनीचे अधिकृत मीटर आहे, परंतु त्या मीटरला बायपास करून त्यांनी वीज चोरी केलेली आहे. किती रुपयाची ती वीज चोरी असेल, तुमची प्रोसिजर काय असेल? तर सध्या बायपास केलेला लोड हा 7 किलोवॅटचा आहे. त्याच्यानुसार आपण त्याची असेसमेंट 1-2 दिवसामध्ये काढून त्यांना आज संध्याकाळपर्यंत त्याची असेसमेंट काढून आपण त्यांना देऊ. परंतु लोड हा 7 किलोवॅटचा त्या ठिकाणी मिळाला. काय काय उपकरण? 2 उपकरणं म्हणजे त्याचा आपण मीटर बंद केलेला आहे. त्याची तिथून वायर जी जोडलेली होती ते सर्व तिथून त्या प्रकारे सर्व जोडलेलं आहे. त्या बायपास केलेल्यावर 2 AC, 1 बोर आणि लाइटिंग असा 7 किलोवॅटचा लोड आपल्याला सापडलेला आहे. त्यांच्याकडे त्या ठिकाणी अद्याप दुसरे 3 कनेक्शन आहेत, ते व्यवस्थित होते. त्यांना आपण बिल देणार. बिल दिल्यानंतर त्याच्यात आपण त्यांना 7 दिवसाची मुदत देणार आहे आणि ती नाही भरली तर त्याच्यावर आपण FIR नोंदवतो. तर हे आता आपल्याला त्याच्यावर जरा खोलात जाऊन बघावं लागेल की तो किती दिवसापासून होता. तर बाकीचे 3 मीटर्स आहेत त्या ठिकाणी आणि दिवसाचं मला आता सांगता येणार नाहीये, परंतु लोडनुसार आमच्या अधिकाऱ्यांकडून माहिती पण आपल्याला ते मला नाही सांगता येणार. मी माहिती घेऊन सांगू शकतो ते, परंतु मीटर आहे त्या